कधी विचार केलाय की औषधांमधले अगदी सूक्ष्म घटक किंवा आपल्या आवडत्या पेयांमधले वेगवेगळे स्वाद हो. ते नक्की कसे वेगळे करतात? किंवा त्यांची मात्रा इतक्या अचूकपणे कशी मोजतात? बरोबर. हो. अगदी साध्या वाटणाऱ्या पानांमधले रंग वेगळे करणंही तेही तितकं सोपं नाहीये. बरोबर. आणि याच प्रकारच्या गुंतागुंतीच्या मिश्रणांमधून आपल्याला जे हवंय ते घटक शोधून काढायला आणि ते किती प्रमाणात आहे ते समजून घ्यायला एका खूप प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर होतो. अच्छा. आज आपण त्याच तंत्रज्ञानावर सविस्तर बोलणार आहोत. हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणजे HPLC. HPLC. उत्तम. आजच्या आपल्या या चर्चेसाठी म्हणजे या विश्लेषणासाठी आपल्याकडे काही अकॅडमिक नोट्स आहेत, इंडस्ट्रीमधल्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस आणि उपकरण निर्मात्यांचंही मार्गदर्शन आहे. हो. करतात आणि हे अचूक पृथक्करण म्हणजे सेपरेशन कसं साधलं जातं हे समजून घेणं. तर मग सुरुवात करूया याच्या अगदी मुळापासून. नक्की. आणि याची सुरुवात पण खूप रंजक आहे, माहितीये? सांगा ना. 1906 मध्ये मिखाईल स्वेट नावाचे एक रशियन वनस्पतीशास्त्रज्ञ होते. बरं. त्यांनी एक प्रयोग केला. काय केलं तर एका काचेच्या नळीत खडूची पावडर भरली, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. खडूची पावडर. बरं. आणि त्यातून त्यांनी पानांच्या रंगाचं म्हणजे क्लोरोफिलचं इथर नावाच्या सॉल्व्हंटमधलं द्रावण ओतलं. आणि मग काय झालं? त्यांना काय दिसलं की त्या नळीमध्ये वेगवेगळ्या रंगांचे पट्टे तयार झालेत. म्हणजे हिरव्या रंगाचे वेगवेगळे शेड्स आणि पिवळे रंग ते आपोआप वेगळे झाले. अरे वा. त्यांनी या प्रक्रियेला नाव दिलं क्रोमॅटोग्राफी. त्याचा अर्थ होतो रंगांचं लेखन. रंगांचं लेखन. खरंच किती समर्पक नाव आहे. पण यामागे सायन्स काय आहे? म्हणजे हे रंग वेगळे कसे झाले? हे समजायला एक साधं उदाहरण घेऊ. समजा नदीचं प्रवाह आहे आणि त्यात आपण एक हलकं पान आणि एक जड दगड टाकला. काय होईल? पान प्रवाहाबरोबर पटकन पुढे जाईल. पण दगड? तो हळू घरंगळेल किंवा कदाचित तळाशीच राहील. अगदी बरोबर. क्रोमॅटोग्राफीमध्ये पण असंच काहीसं होतं. 2 माध्यमं असतात. एक स्थिर माध्यम म्हणजे स्टेशनरी फेज. स्वेट यांच्या प्रयोगात ती खडूची पावडर होती. आणि एक प्रवाही माध्यम म्हणजे मोबाईल फेज, जे त्यांच्या प्रयोगात इथर होतं. मिश्रणातले वेगवेगळे घटक या प्रवाही माध्यमाबरोबर स्थिर माध्यमावरून प्रवास करतात. ओके. पण प्रत्येक घटकाचा स्थिर माध्यमाशी जोडले जाण्याचा किंवा काय म्हणतात त्याला इंटरॅक्शनचा वेग वेगळा असतो. जे घटक स्थिर माध्यमाला जास्त चिकटून राहतात ते त्या दगडासारखे हळू जातात. अच्छा. आणि जे कमी चिकटतात ते त्या पानाच्या प्रवाहाबरोबर वेगाने पुढे जातात आणि यामुळेच ते एकमेकांपासून वेगळे होतात. समजलं. म्हणजे हे झालं मूळ तत्व. मग HPLC म्हणजे काय? ते या पारंपरिक क्रोमॅटोग्राफीपेक्षा वेगळं कसं? हो, HPLC म्हणजे हाय परफॉर्मन्स किंवा हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी. ही पारंपरिक कॉलम क्रोमॅटोग्राफीचीच एक खूप सुधारित आवृत्ती आहे. सुधारित म्हणजे? यात मुख्य फरक हा आहे की प्रवाही माध्यम म्हणजे मोबाईल फेज ते आपोआप खाली येत नाही, तर ते एका शक्तिशाली पंपाद्वारे खूप जास्त दाबाखाली. जास्त म्हणजे किती? कधीकधी 400 पट वातावरणीय दाब इतक्या हाय प्रेशर खाली ते कॉलममधून ढकललं जातं. 400 ATM? बापरे. पण एवढा दाब आणि या सगळ्या सुधारणांची गरज का पडली? म्हणजे याचे नेमके फायदे काय आहेत की हे तंत्रज्ञान इतकं महत्वाचं ठरलंय? याचे फायदे खूप आहेत, पण काही प्रमुख फायदे आहेत जे खरंच गेम चेंजर ठरलेत. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे याची उच्च पृथक्करण क्षमता. हाय रेझोल्युशन म्हणतात त्याला. म्हणजे अगदी एकमेकांसारखे दिसणारे अगदी जवळचे गुणधर्म असलेले अनेक घटकसुद्धा हे तंत्रज्ञान स्पष्टपणे वेगळे करू शकतं. विचार करा, औषधांमधला मुख्य घटक आणि त्यासोबत तयार झालेली अगदी थोडीशी अशुद्धी म्हणजे इम्प्युरिटी वेगळी करणं किती महत्वाचं आहे. हो, ते तर आहेच. आणि हे सगळं खूप फास्ट होतं, बरोबर? जुन्या पद्धतीनं खूप वेळ लागायचा असं ऐकलंय. अगदी. स्पीड हा दुसरा मोठा फायदा. जिथे पूर्वी तासनतास लागायचे तिथे HPLC मिनिटांमध्ये विश्लेषण पूर्ण करू शकतं. वाह. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा फायदा, विशेषतः फार्मा आणि क्वालिटी कंट्रोलसाठी, म्हणजे याची उत्कृष्ट पुनरुत्पादकता, रिप्रोड्युसिबिलिटी. म्हणजे प्रत्येक वेळी मिळणारे रिझल्ट्स जवळपास सारखेच येतात. त्यामुळे क्वालिटी कंट्रोलमध्ये विश्वास ठेवता येतो. गॅस क्रोमॅटोग्राफी GC सारखं सॅम्पलला तापून गॅसमध्ये रूपांतर करायची गरज नाही, हा पण एक फायदा असेल ना? बरोबर. अनेक बायोलॉजिकल मॉलिक्युल्स किंवा औषधं उष्णतेमुळे खराब होऊ शकतात. HPLC मध्ये विश्लेषण नॉर्मल तापमानाला किंवा थोडं कंट्रोल केलेल्या तापमानाला होतं. त्यामुळे असे अनेक नाजूक नमुने सहज हाताळता येतात. आणि सेन्सिटिव्हिटी
कमी प्रमाणातले घटक ओळखता येतात. हो, याची सेन्सिटिव्हिटी पण खूप चांगली असते. म्हणजे अगदी ट्रेसेसमधले घटकही ओळखता येतात. म्हणूनच मग औषधं, अन्न, पर्यावरण, फॉरेन्सिक सायन्स, केमिकल इंडस्ट्री अशा अनेक क्षेत्रांमध्ये HPLC आता गरजेचं झालंय. चला आता या सिस्टमच्या आत जरा डोकावून बघूया. याचे मुख्य भाग कसे एकत्र काम करतात, तो फ्लो कसा असतो नक्की. कल्पना करा, हा एक प्रवास आहे. सुरुवात होते द्रावक भांडारातून, सॉल्व्हेंट रिझर्व्हायर. इथे आपला मोबाईल फेज म्हणजे ते प्रवाही माध्यम ठेवलेलं असतं. ओके. तिथून पंप हा मोबाईल फेज घेतो आणि त्याला एक स्थिर आणि उच्च दाबाने पुढे ढकलतो. हा पंप म्हणजे सिस्टमचं इंजिनच की मग पुढे. पंपाने ढकललेला मोबाईल फेज येतो इंजेक्टरपर्यंत. इथे आपण आपलं सॅम्पल ज्याचं विश्लेषण करायचं आहे ते एका ठराविक अगदी अचूक व्हॉल्यूममध्ये या प्रवाहात सोडतो. अच्छा. मग मोबाईल फेज या सॅम्पलला घेऊन जातो सिस्टमच्या हृदयात म्हणजे कॉलममध्ये. अच्छा, इथेच खरी गंमत आहे. म्हणजे सेपरेशन होतं. अगदी बरोबर. कॉलममध्ये ती स्थिर फेज भरलेली असते आणि इथेच सॅम्पलमधले घटक त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मांनुसार एकमेकांपासून वेगळे होतात. मग कॉलममधून बाहेर पडल्यावर. कॉलममधून बाहेर पडल्यावर हा प्रवाह जातो डिटेक्टरकडे. डिटेक्टर म्हणजे काय तर सिस्टमचे डोळे समजा. तो कॉलममधून बाहेर येणाऱ्या प्रत्येक घटकाला ओळखतो आणि त्याचा एक सिग्नल पाठवतो. आणि शेवटी हा सिग्नल कुठे जातो. कॉम्प्युटरला. हो, हा सिग्नल जातो डेटा सिस्टमकडे, जी एका कॉम्प्युटरसारखीच असते. ती या सिग्नलचं विश्लेषण करते आणि आपल्याला एक ग्राफ देते. त्याला म्हणतात क्रोमॅटोग्राम. क्रोमॅटोग्राम. हो, या ग्राफवरूनच आपल्याला कळकळलं की सॅम्पलमध्ये कोणते घटक होते आणि किती प्रमाणात होते. आणि शेवटी वापरलेला मोबाईल फेज वेस्ट कंटेनरमध्ये जमा होतो. बरं. आणि तुम्ही मगाशी डेगॅसर आणि कॉलम ओव्हन पण म्हणालात. हो, ते पण महत्वाचे भाग आहेत. डेगॅसर मोबाईल फेजमधली विरघळलेली हवा काढतो, नाहीतर बबल्स येतात. आणि कॉलम ओव्हन कॉलमचं तापमान स्थिर ठेवतं, कारण तापमानावर पण सेपरेशन अवलंबून असतं. या सगळ्या प्रवासात मोबाईल फेजची भूमिका खूप महत्वाची वाटतेय. ती फक्त सॅम्पल वाहून नेते की अजून काही करते? तिची निवड कशी करतात? नाही, मोबाईल फेज फक्त वाहक नाहीये. ती स्थिर फेजशी इंटरॅक्ट करून सेपरेशनमध्ये सक्रिय भाग घेते. तिची निवड चुकली तर सगळं विश्लेषण बिघडू शकतं. मग निवडताना काय बघतात? काही महत्वाच्या गोष्टी आहेत. एकतर तिचा चिकटपणा म्हणजे विस्कॉसिटी कमी असावी, म्हणजे पंपावर जास्त लोड येत नाही. ती स्थिर फेज आणि डिटेक्टरसोबत रासायनिक क्रिया करणारी नसावी, म्हणजे कंपॅटेबल असावी. आणि अर्थातच ती खूप शुद्ध असावी. HPLC ग्रेडची सॉल्व्हंट्स लागतात. रिव्हर्स फेज RPHLC हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे म्हणालात. त्यात कोणती मोबाईल फेज सामान्यपणे वापरतात? हो, जवळजवळ 90% वेळा रिव्हर्स फेजच वापरतात. यात सामान्यतः पाणी आणि मिथेनॉल किंवा ॲसिटोनिट्राइल यांचं मिश्रण असतं. पाणी आणि मिथेनॉल किंवा ॲसिटोनिट्राइल. हो, ॲसिटोनिट्राइलचा एक फायदा असा की ते कमी तरंग लांबीच्या UV प्रकाशात कमी शोषण करतं, जे UV डिटेक्टरसाठी चांगलं असतं. कधीकधी pH कंट्रोल करण्यासाठी किंवा घटकांच्या कॉलमवरचा प्रतिसाद बदलायला यात बफर किंवा ॲसिड बेससारखे मॉडिफायर्स पण टाकतात. मोबाईल फेज तयार करताना आणि वापरताना काही खास काळजी घ्यावी लागते का? आपल्या सोर्सेसमध्ये बेस्ट प्रॅक्टिसेसवर भर दिलाय. त्यातल्या मुख्य गोष्टी काय सांगता येतील? हो, आणि या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अनेक प्रॉब्लेम्स यामुळे टाळता येतात. थोडक्यात सांगायचं तर 3 मुख्य तत्व आहेत: शुद्धता, डिगॅसिंग आणि सुसंगतता. शुद्धता, डिगॅसिंग आणि सुसंगतता. ओके. शुद्धता म्हणजे मोबाईल फेज नेहमी HPLC ग्रेडच्या शुद्ध सॉल्व्हंट्सपासून बनवावी. शक्यतो ताजी वापरावी, विशेषतः जर बफर असेल, कारण त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. अच्छा. आणि वापरण्यापूर्वी फिल्टर करावी. 0.45 किंवा 0.2 मायक्रॉनच्या फिल्टरमधून, म्हणजे बारीक कण कॉलममध्ये अडकणार नाहीत. ठीक आहे. दुसरा मुद्दा, डिगॅसिंग. डिगॅसिंग हे अत्यंत महत्वाचं आहे बरं का. सॉल्व्हंट्समध्ये हवा विरघळलेली असते. पंपाच्या कमी दाबाच्या बाजूला किंवा तापमान बदललं की हे हवेचे बुडबुडे तयार होऊ शकतात. आणि त्यामुळे पंपाच्या फ्लोमध्ये प्रॉब्लेम येतो आणि डिटेक्टर सिग्नलमध्ये खूप नॉईज येतो. बेसलाईन स्थिर राहत नाही. म्हणून वापरण्यापूर्वी मोबाईल फेज डिगॅस करणं गरजेचं आहे. व्हॅक्यूम फिल्ट्रेशन, सोनिकेशन किंवा हेलियम गॅस वापरून हे करतात. ओके. आणि तिसरं तत्व, सुसंगतता.
सुसंगतता म्हणजे काय? तर जुन्या मोबाईल फेजमध्ये नवीन कधीच मिक्स करू नका. म्हणजे बाटली अर्धी संपलीये तर त्यात नवीन ओतून भरू नका. नेहमी फ्रेश बॅच वापरा. असं का? कारण कॉम्पोजिशन बदलू शकतं किंवा काही डिग्रेडेशन झालं असेल तर ते मिक्स होईल. आणि शक्यतो प्लास्टिक कंटेनर वापरू नका. काचेचे किंवा PTFE वापरा. कारण प्लास्टिकमधून काही केमिकल्स, प्लास्टिसायझर्स मोबाईल फेजमध्ये येऊ शकतात. म्हणजे मोबाईल फेजची तयारीच इतकी महत्वाची आहे. हे नीट केलं नाही तर पुढे नक्कीच प्रॉब्लेम येणार. अगदी. खूप प्रॉब्लेम्सचं मूळ इथेच असतं. आता पंप आणि इंजेक्टरबद्दल थोडं सांगाल. पंपाचं काम फक्त प्रेशर देणं आहे की अजून काही बारकावे आहेत? पंपाचं मुख्य काम आहे मोबाईल फेजला एका स्थिर म्हणजे कॉन्स्टंट आणि अचूक म्हणजे प्रिसाईज फ्लोरेटने आणि उच्च दाबाने कॉलममधून ढकलणं. स्थिर आणि अचूक. हो. आणि हा फ्लो स्पंदनमुक्त असणं पण महत्वाचं आहे. नाहीतर डिटेक्टरच्या बेसलाईनमध्ये पल्सेस दिसतात, नॉईज वाढतो. रेसिप्रोकेटिंग पंप नावाचे पंप जास्त करून वापरले जातात कारण ते या गरजा बऱ्यापैकी पूर्ण करतात. आणि इंजेक्टर? त्याचं काम फक्त सॅम्पल सोडणं इतकंच? त्याचं काम आहे सॅम्पलचं अगदी अचूक मोजलेलं व्हॉल्यूम मोबाईल फेसच्या प्रवाहात सोडणं. आणि तेही सिस्टमच्या हाय प्रेशरमध्ये कोणताही व्यत्यय न आणता. हे व्हॉल्यूम अचूक असणं क्वांटिटेशनसाठी म्हणजे घटक किती आहे हे मोजण्यासाठी खूप गरजेचं आहे. अनेक आधुनिक सिस्टम्समध्ये ऑटो सॅम्पलर्स असतात. ते एका ट्रेमधून एकामागोमाग एक अनेक सॅम्पल्स आपोआप आणि ठरलेल्या क्रमाने इंजेक्ट करतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि चुकाही टळतात. बरोबर. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, कॉलम, जिथे खरं सेपरेशन होतं. याबद्दल जरा सविस्तर सांगा. रिव्हर्स फेज आणि नॉर्मल फेज यात नेमका फरक काय असतो? हो, कॉलम खरंच या सिस्टमचं हृदय आहे. ही साधारणपणे स्टेनलेस स्टीलची एक नळी असते, जी स्थिर फेसच्या म्हणजे स्टेशनरी फेसच्या अत्यंत बारीक कणांनी पार्टिकल्सनी घट्ट भरलेली असते. हे कण सहसा सिलिकाचे किंवा पॉलिमरचे असतात. मोबाईल फेस सॅम्पलला या कणांमधून घेऊन जाते. आणि मग ते वेगळे होतात. तुम्ही म्हणालात 90% वापर रिव्हर्स फेजचा होतो. हो, तर रिव्हर्स फेज आणि नॉर्मल फेजमधला फरक समजून घेऊ. सांगा. रिव्हर्स फेजमध्ये जे सगळ्यात जास्त वापरलं जातं त्यात स्थिर फेजचे कण अध्रुवीय किंवा हायड्रोफोबिक असतात, म्हणजे पाण्याला दूर ढकलणारे. तेलकट पृष्ठभागासारखे. अगदी तसं. सगळ्यात कॉमन RP फेज म्हणजे C18. ह्यात सिलिका कणांवर 18 कार्बन अणूंची लांब साखळी रासायनिक पद्धतीने जोडलेली असते. ती फेज खूप नॉन पोलार असते. मोबाईल फेज मात्र ध्रुवीय असते. जसं आपण पाहिलं, पाणी आणि मिथेनॉल किंवा ॲसिटोनायट्राइलचं मिश्रण. आणि मग घटक वेगळे कसे होतात? इथे सेपरेशन होतं हायड्रोफोबिसिटीनुसार. जे सॅम्पलमधले घटक स्वतः जास्त तेलकट किंवा अध्रुवीय आहेत, नॉन पोलार आहेत, ते त्या तेलकट स्थिर फेजकडे जास्त आकर्षित होतात. अच्छा. आणि त्यामुळे ते कॉलममध्ये जास्त वेळ अडकून राहतात, उशिरा बाहेर पडतात. या उलट जे घटक जास्त ध्रुवीय आहेत, पोलार आहेत, ते पाण्यात विरघळणाऱ्या पदार्थांसारखे, ते मोबाईल फेजमध्ये जे स्वतः ध्रुवीय आहे, जास्त रमतात आणि लवकर बाहेर पडतात. म्हणजे बाहेर पडण्याचा क्रम झाला, आधी पोलार मग नॉन पोलार. बरोबर. आणि नॉर्मल फेज मग याच्या अगदी उलटा असेल. अगदी बरोबर. नॉर्मल फेजमध्ये स्थिर फेज ध्रुवीय पोलार असते. उदाहरणार्थ शुद्ध सिलिका जेल ज्यावर हायड्रॉक्सिल ग्रुप्स असतात. आणि मोबाईल फेज अध्रुवीय नॉन पोलार असते. उदाहरणार्थ हेक्झेन किंवा आयसोप्रोपेनॉलचं मिश्रण. आणि इथे क्रम? इथे जे घटक जास्त ध्रुवीय असतात ते त्या पोलार स्थिर फेजला जास्त चिकटतात आणि उशिरा बाहेर पडतात. म्हणजे क्रम उलटा. आधी नॉन पोलार मग पोलार. NPचा वापर आता कमी होतो, पण काही विशिष्ट कामांसाठी, जसे की पाण्यात न विरघळणारे सॅम्पल्स किंवा आयसोमर्स वेगळे करायला ती अजूनही उपयोगी आहे. तुम्ही C18चा उल्लेख केलात, पण C8, फिनाईल अशा पण फेजेस असतात. हे वेगवेगळे प्रकार निवडण्याचं कारण काय? निवडकता, सिलेक्टिव्हिटी. वेगवेगळे स्थिर फेज सॅम्पलमधल्या घटकांशी वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट करतात. C18 ही खूप हायड्रोफोबिक आहे, सगळ्यात जास्त वापरली जाते. C8 थोडी कमी हायड्रोफोबिक आहे. 18 8 कार्बनची साखळी असते. फिनाईल फेजमध्ये बेन्झीन रिंगसारखी रचना असते. ती ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी वेगळी सिलेक्टिव्हिटी देऊ शकते पाय इंटरॅक्शनमुळे. PFP म्हणजेच पेंटाफ्लोरोपिनिल फेज हॅलोजन असलेल्या कंपाऊंड्ससाठी चांगली असते. म्हणजे आपल्याला नक्की काय वेगळं करायचंय यावर फेजची निवड अवलंबून असते.
कॉलमच्या आकाराचा आणि त्यातल्या कणांच्या आकाराचाही परिणाम होतो म्हणालात. नक्कीच. कणांचा आकार जेवढा लहान, उदाहरणार्थ 3 किंवा 5 मायक्रोमीटर, तेवढी कॉलमची कार्यक्षमता जास्त, म्हणजे पिक्स जास्त शार्प अरुंद येतात आणि सेपरेशन चांगलं मिळतं. पण मग काही तोटा पण असेल? हो, लहान कणांमुळे कॉलममधून मोबाईल फेस ढकलायला प्रेशर जास्त लागतं, पंपावर जास्त लोड येतो. कॉलमची लांबी आणि व्यास पण महत्त्वाचे आहेत. ॲनालिटिकल कामासाठी वेगळे आणि प्रिपरेटिव्ह कामासाठी म्हणजे जास्त प्रमाणात शुद्ध करण्यासाठी वेगळे डायमेन्शन्स असतात. गार्ड कॉलम नावाचा एक छोटा कॉलम पण वापरतात असं ऐकलंय. त्याचा काय उपयोग? गार्ड कॉलम हा एक छोटा संरक्षक कॉलम असतो. तो मुख्य महागड्या ॲनालिटिकल कॉलमच्या आधी जोडतात. कशासाठी? त्याचं काम म्हणजे सॅम्पलमधली किंवा मोबाईल फेजमधली घाण म्हणजे कण किंवा चिकट अशुद्धी तिथेच अडवून धरणं, जेणेकरून ते मुख्य कॉलमपर्यंत पोचणार नाहीत आणि त्याला खराब करणार नाहीत. अच्छा, म्हणजे फिल्टर सारखं. हो, एक प्रकारे तो फिल्टरच आहे, पण त्यातही मुख्य कॉलमसारखीच किंवा मिळतीजुळती स्टेशनरी फेज असते. तो मुख्य कॉलमचं आयुष्य खूप वाढवतो आणि खर्च वाचवतो. म्हणजे तो एक इन्शुरन्स पॉलिसीसारखा आहे कॉलमसाठी. समजलं. कॉलमची काळजी घेण्यासाठी तापमान नियंत्रण, कॉलम ओव्हन आणि फिल्ट्रेशन महत्वाचं आहे हे लक्षात आलं. आता सेपरेशन झालं, घटक कॉलममधून बाहेर आले, मग डिटेक्टर काय करतो? डिटेक्टरचं काम तसं सरळ आहे. कॉलममधून जे काही बाहेर येतंय म्हणजे मोबाईल फेस आणि त्यात विरघळलेले वेगळे झालेले घटक, त्यावर सतत लक्ष ठेवणं. कसं? जेव्हा फक्त मोबाईल फेस जात असतो तेव्हा सिग्नल सपाट असतो, बेसलाईन. पण जेव्हा एखादा वेगळा झालेला घटक मोबाईल फेस बरोबर डिटेक्टरमधून जातो तेव्हा डिटेक्टर त्याला पाहतो किंवा त्याच्या एखाद्या गुणधर्मातला बदल ओळखतो आणि एक इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करतो. सगळ्यात जास्त कोणत्या डिटेक्टर वापरतात? सगळ्यात कॉमन म्हणजे UV विज डिटेक्टर. अनेक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, विशेषतः ज्यात डबल बॉन्ड्स किंवा ॲरोमॅटिक रिंग्ज असतात, ते विशिष्ट वेव्हलेंथचा UV किंवा दृश्य प्रकाश शोषून घेतात. हा डिटेक्टर हे शोषण मोजतो. अच्छा. DAD डायोड ॲरे डिटेक्टर हा याचाच एक जास्त पॉवरफुल व्हर्जन आहे. तो एकाच वेळी अनेक वेव्हलेंग्थ्सवर शोषण मोजतो आणि प्रत्येक घटकाचा पूर्ण UV स्पेक्ट्रम देतो. त्यामुळे घटक ओळखायला जास्त मदत होते. आणि दुसरे कोणते प्रकार आहेत? गरजेनुसार दुसरेही डिटेक्टर वापरतात, जसं की मास स्पेक्ट्रोमीटर MS, जो घटकाचं वस्तुमान मोजतो आणि रचनेबद्दल माहिती देतो. हा खूप शक्तिशाली आहे. मग फ्लुरोसेन्स डिटेक्टर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स RI डिटेक्टर, ELSD असे बरेच आहेत. कोणता डिटेक्टर वापरायचा हे आपल्या सॅम्पलवर आणि आपल्याला काय माहिती हवी आहे यावर अवलंबून असतं. आणि मग डेटा सिस्टीम या सगळ्या सिग्नलचं काय करते? डेटा सिस्टीम म्हणजे या सगळ्या ऑपरेशनचा मेंदू. ती पंपापासून डिटेक्टरपर्यंत सगळ्यांना कंट्रोल करते, डिटेक्टरकडून येणारा सिग्नल घेते आणि त्याचा तो ग्राफ बनवते, क्रोमॅटोग्राम. हो, तो सिग्नल विरुद्ध वेळेचा ग्राफ. बरोबर. हा ग्राफ म्हणजे वेळेच्या विरुद्ध X अक्ष, डिटेक्टर सिग्नलची तीव्रता Y अक्ष. या ग्राफवरून आपल्याला दोन मुख्य गोष्टी कळतात. एक म्हणजे प्रत्येक घटक कॉलममधून बाहेर यायला किती वेळ लागला, त्याला म्हणतात धारणा वेळ, रिटेन्शन टाइम, TR. रिटेन्शन टाइम. हो, ही वेळ त्या विशिष्ट कॉलम, मोबाईल फेज आणि फ्लो रेटसाठी त्या घटकाची ओळख असते, म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आणि दुसरी गोष्ट, प्रमाण कसं कळतं? दुसरी गोष्ट म्हणजे त्या घटकामुळे तयार झालेल्या शिखराचं म्हणजे पीकचं क्षेत्रफळ किंवा उंची, हे त्या घटकाच्या कॉन्सन्ट्रेशनशी म्हणजे प्रमाणाशी थेट संबंधित असतं. म्हणजे पीक जेवढं मोठं तेवढा तो घटक जास्त. अगदी बरोबर. आपण ज्ञात कॉन्सन्ट्रेशनचे स्टँडर्ड सॅम्पल्स रन करून एक कॅलिब्रेशन कर्व तयार करतो. मग अज्ञात सॅम्पलच्या पीक एरियावरून त्या कर्वच्या मदतीने आपण त्या घटकाचं अचूक प्रमाण काढू शकतो. हे झालं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. म्हणजे सगळी प्रोसेस अशी आहे, सॅम्पल तयार करा, मोबाईल फेज तयार करा, इंजेक्ट करा, कॉलममध्ये सेपरेट करा, डिटेक्टरने ओळखा आणि डेटा सिस्टीमने विश्लेषण करा. हे सगळं व्यवस्थित चालण्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया फॉलो करावी लागते का? आणि काम करताना काही कॉमन अडचणी येतात का? हो, एक स्टँडर्ड प्रक्रिया नक्कीच असते. सॅम्पल तयार करणं म्हणजे स्वच्छ करणं, फिल्टर करणं, योग्य सॉल्व्हंटमध्ये डायल्यूट करणं, मग मोबाईल फेस तयार करणं म्हणजे डिगॅस करणं, फिल्टर करणं, मग सिस्टम कंडिशन करणं, नमुना इंजेक्ट करणं, रन चालू करणं, डेटा गोळा करणं आणि शेवटी त्या क्रोमॅटोग्रामचं विश्लेषण करणं. यात मोबाईल फेस पुरवण्याच्या दोन पद्धती तुम्ही म्हणाला होतात, आयसोक्रॅटिक आणि ग्रेडियंट. हो,
आयसोक्रॅटिक म्हणजे संपूर्ण रनमध्ये मोबाईल फेजची रचना म्हणजे कंपोजिशन, उदाहरणार्थ 60% मिथेनॉल 40% पाणी, तीच ठेवणं. हे सोप्या सॅम्पलसाठी ठीक आहे, ज्यात घटक एकमेकांपेक्षा खूप वेगळे नाहीत. आणि ग्रेडियंट? पण जर सॅम्पलमध्ये खूप वेगवेगळे घटक असतील, काही खूप लवकर येणारे, काही खूप उशिरा, तर ग्रेडियंट पद्धत वापरतात. यात रन चालू असताना मोबाईल फेसची रचना हळूहळू बदलली जाते. उदाहरणार्थ सुरुवात 60% मिथेनॉलने केली आणि रन जसजशी पुढे जाईल तसं मिथेनॉलचं प्रमाण हळूहळू 90% वाढवलं. यामुळे काय होतं की जे घटक जास्त वेळ कॉलनमध्ये अडकून राहतात ते वाढलेल्या मिथेनॉलमुळे, जे जास्त स्ट्रॉंग सॉल्व्हंट आहे आरपीमध्ये, लवकर बाहेर ढकलले जातात. अच्छा, म्हणजे वेळ वाचतो आणि सेपरेशन पण सुधारतं. हो, कॉम्प्लेक्स सॅम्पल्ससाठी ग्रेडियंटमुळे रिझोल्यूशन सुधारतं आणि एकूण रनटाईम पण कमी होतो. आणि अडचणी, समजा क्रोमॅटोग्राम व्यवस्थित दिसत नसेल, पीक्स विचित्र येत असतील तर काय कारणं असू शकतात? हो, काही कॉमन प्रॉब्लेम्स येतातच, जसं की पीक्स रुंद होणं किंवा शेपटी येणं, पीक ब्रॉडनिंग, टेलिंग. हे सहसा कॉलम खराब झाला असेल किंवा सॅम्पल ओव्हरलोड झाला असेल किंवा मोबाईल फेस फ्लोरेट योग्य नसेल तर होतं. खराब रेझोल्यूशन म्हणजे 2 पीक्स एकमेकात मिसळलेली दिसणं. याचं कारण पण चुकीचा कॉलम, मोबाईल फेस किंवा ग्रेडियंट असू शकतं. अवास्तव शिखरं दिसणं, गोस्ट पीक्स म्हणजे सॅम्पलमध्ये नसलेले पण क्रोमॅटोग्राममध्ये दिसणारे छोटे पीक्स. हे मोबाईल फेजमधल्या अशुद्धीमुळे, सिस्टममध्ये कुठेतरी कंटॅमिनेशनमुळे किंवा आधीच्या रनमधल्या सॅम्पलचे अंश कॅरीओव्हर राहिल्यामुळे होऊ शकतं. अच्छा. बेसलाईन वर खाली होणं किंवा नॉयझी असणं, बेसलाईन ड्रिफ्ट नॉईज. याचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे अपुरं डिगॅसिंग किंवा तापमानात बदल किंवा डिटेक्टर लॅम्प जुना होणं. रिटेन्शन टाईम बदलणं म्हणजे पीक यायला लागणारा वेळ बदलणं. हे तापमान बदलल्यामुळे, मोबाईल फेसच्या कंपोजिशनमध्ये फरक पडल्यामुळे किंवा कॉलम हळूहळू खराब होत असल्यामुळे होऊ शकतं. अरे बापरे, म्हणजे बऱ्याच गोष्टी चुकल्या तर प्रॉब्लेम येऊ शकतो. पण यावरून एक गोष्ट परत अधोरेखित होते की मोबाईल फेसची योग्य तयारी आणि कॉलमची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. बऱ्याच समस्या तिथेच टाळता येऊ शकतात असं दिसतंय. अगदी बरोबर. गुड HPLC प्रॅक्टिस म्हणतात त्याला. चांगली तयारी आणि काळजी घेतली तर HPLC हे खूप विश्वासार्ह आणि अचूक परिणाम देणारं तंत्रज्ञान आहे. चांगली ओळख करून घेतली. कसं हे तंत्रज्ञान मिश्रणातील घटकांना त्यांच्या स्थिर आणि प्रवाही माध्यमातील इंटरॅक्शनच्या आधारावर वेगळं करतं आणि यात मोबाईल फेज आणि कॉलम यांची भूमिका किती कळीची आहे हे पाहिलं. शुद्धता, डिगॅसिंग आणि योग्य निवड या सगळ्याचं महत्त्वही आपण समजून घेतलं. आणि हे फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आपण जी औषधं घेतो ती सुरक्षित आहेत का? आपण जे अन्न खातो त्यात भेसळ नाही ना? आपल्या आसपासची हवा, पाणी किती शुद्ध आहे? या सगळ्या आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे शोधायला HPLC मदत करतं. हे तंत्रज्ञान आपल्या आरोग्याशी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाशी थेट जोडलेलं आहे. खरं आहे. या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोय. कोणता? आपण आत्तापर्यंत बोललो की HPLC ज्ञात घटक ओळखतं, त्यांचं प्रमाण मोजतं. पण भविष्याचा विचार केला तर जसजसे HPLC कॉलम आणि डिटेक्टर्स अजून संवेदनशील आणि पॉवरफुल होतील आणि समजा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ची मदत मिळाली तर विचार करा, आपण अत्यंत कॉम्प्लेक्स नैसर्गिक नमुन्यांमधनं, समजा मानवी रक्त किंवा समुद्राचं पाणी, फक्त आपल्याला माहीत असलेलेच नाही तर आजपर्यंत कधी न पाहिलेले पूर्णपणे नवीन मॉलिक्युल्स शोधू शकू का? म्हणजे अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याचं एक नवं दार HPLC आपल्यासाठी उघडू शकेल का? हां, एक खूप इंटरेस्टिंग आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. विज्ञानात नेहमीच अज्ञात शोधण्याची शक्यता असते आणि HPLC सारखी ताकदवान टेक्नॉलॉजी त्यात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकते भविष्यात.